नमस्कार मंडळी, आजच्या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी फर्निचरचं काम काढलं होतं आणि त्याच्यात इतक्या चुका केल्या आहेत, ज्यांना काम दिलं त्यांनी तर माझं तर खूप मोठं नुकसान केले. मी भिशी लावून पैसे जमा करून आणि हे काम केलं होतं, पण माझे सगळे पैसे बर्बाद झाले. तर तुमचे पैसे बर्बाद होऊ नये म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. आता हा मेकअप आरसा आहे. त्यांनी मेकअप आरसा बनवताना काय केलं, हे जे बॉक्स बनवले ना ते मागं पुढं झाले, बेंड झालेत. त्याच्यामुळे हा दरवाजा नीट लागत नाही. त्यांना फिनिशिंग पण व्यवस्थित दिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे कोणताही कारागीर कधीही पण आपल्या घरात कोणतंही काम करायचं असेल ना, तर कारागीरबद्दल थोडी माहिती काढा. कारण की असं नुकसान जर झालं ना, आपल्या सर्वसामान्य माणसाला पैशाचं म्हणजे खूप हे कमतरता असते आणि इकडून तिकडून पैसे जमा करून अशी जर काम काढलं आणि नुकसान जर झालं ना, तर सगळे पैसे बरबाद, कष्ट बरबाद. तर आम्ही महिला बचत गट म्हणजे महिलांनी सगळं मिळून भिशी हे केली होती आणि त्या भिशीतूनच मी हे काम काढलं. मला इतका आनंद झाला की चला आता माझी भिशी लागली, मी हे काम पूर्ण करेल. आणि त्याच्यात असे प्रॉब्लेम झाले. तर हे बघा, खूप ठिकाणी त्यांनी नुकसान करून ठेवलं आहे. कुठे असं बेंडच झालं आहे, फिनिशिंग चांगली दिलेली नाही आहेत. तर इथे बघा, आता ही भिंत आहे आणि हे प्लाऊड आहे. हे कपाट पूर्ण भिंतीला खेटवायचं होतं, तर आता याचा गॅप करून ठेवला म्हणजे एखादी पाल वगैरे येऊ शकते. आणि पण नंतर आम्ही बोलल्यावर आहे ना, मग तिथं त्यांनी फळी लावून दिली. पण तेच नाही, डबल डबल नुकसान. परत हे बघा, इथे पण असा जॉईंट निघाला आहे. मग इथं परत चिकट टेप चिपकवली. म्हणजे फिनिशिंग किती घाण दिसते याचा विचार तरी केला आहे का? हे बघा कसे होल पाडून ठेवले, हे चुकीचे झाले. आता याला रिपेअर करता येत करू शकत नाही. परत हे बघा, इथे पण फिनिशिंग व्यवस्थित नाही आहे. म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं. काम 3 महिने चाललं, एवढं एवढं काम 3 महिने. पूर्ण घरात पसाराच पसारा होता. तर कुठे पण होल मारून ठेवले. हे बघा, आता हे जॉईंट पण व्यवस्थित नाही आहे. तर जे प्रोफेशनल म्हणजे कारागीर असतात ना, खरंच तुम्ही 2 पैसे जास्त केले ना तरी चालेल, पण असे कारागीर म्हणजे काम करणं ना खूप खूप वाईट आहे. की मी एवढे अजून माझी भिशीला मी दर महिन्याला पैसे भरते आणि माझे पैसे असे बरबाद झाले. आता इथं गॅप सुटला आहे, त्यांनी गॅप इथे भरून दिला आहे. पण आहे ना, इथे एक लाकूड लावलं आहे आणि जी खालीत ना तिथे एक पट्टी चिपकवली. पण आता कालांतराने जर ती पट्टी निघू पण शकते. आणि हे बघा, हे प्लाऊडवर ते शीट चिपकवताना ते डायरेक्ट फुगलं आहे. सिरियसली त्याचं हाड बघा कसं धड 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 करते. आणि इथं माझ्या काळजाचे ठोके वाढलेत. तर बघा किती नुकसान करून ते आत्ताच फुगले. विचार करा, ती फळी लावून म्हणजे ते लावून झालं आहे आणि ते प्लाऊडची शीट आहे ना, फुगून आलं आहे डायरेक्ट. म्हणजे किती टेन्शन आहे हे. आणि आता बोलून पण काहीच उपयोग नाही, कारण की काम झाल्यानंतर आम्ही जे जे सांगितलं तर नाही, अभी ये नहीं होगा, वो नहीं हो सकता, अभी ये हो गया है. अरे पैसे तुम्ही घेताय तर काम तर चांगलं करा ना. आता हे बघा, इथे पण हे हॉलमधलं आहे, त्याची फिनिशिंग पण बरोबर नाही. ठीक आहे, तर त्यांनी चिकट टेप चिपकून दिला, पण कालांतराने ही पट्टी निघू शकते. त्याच्यानंतर हे बघ, ही वरतून पट्टी चिपकून दिली. आता काम पूर्ण झालं, ते निघून गेले, तर याला फिनिशिंग कोण देईल? आणि हे साडी हँगर असतं ना, ते होलसुद्धा त्यांनी घासले नाही.